आज म्हटलं ऑफिसचं काम लवकर आवरलं तर काय करूया, तर मुलगा म्हणाला बटाट्याची कापा कर. मग बटाटे मस्त कापून घेतले, त्याच्यात मसालो घातलो, मीठ आणि हळद हे सगळे जिन्नस तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकतात. आणि हे सगळे जिन्नस घातल्यात की बटाट्यांका छान ते मिसळून लावून ठेवा अगदी व्यवस्थित. आणि सगळा मिसळला की 10 मिनटं जरा बंद करून ठेवा. माझ्या मुलाला खूप आवडतं हे बघा, नेहमी नेहमी सांगतात मा बटाट्याची कापं कर. एकीकडे घेतला, एका प्लेटमध्ये तांदूळ आणि तांदळाचं पीठ आणि रवं घेतलं आणि ते छान बटाट्यांका लावून घेतलं. सगळे बटाटे आधी लावून घ्या आणि एकीकडे तोपर्यंत पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा गॅसवरती. म्हणजे कसं होतं, तेल गरम होईपर्यंत तुमच्या इकडे घोळवून होतात रव्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एक 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 करून मस्त कडकडीत तेल तापवा. आधी सगळे त्याच्यामध्ये टाका आणि 10 मिनटं बंद करून ठेवा. आमच्याकडे मित्रांनो सध्या पाऊस नाही आहे. आम्ही राहतो सावंतवाडीत. पाऊस सध्या तर नाही असा, नुसतं पावसाचं वातावरण होतं. तुमच्याकडे पडतं की नाही तर मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, अशी सगळी घालून ठेवली तव्यावरती आणि 5 मिनटं जरासं झाकून ठेवा. झाकून का ठेवायचं, त्याचं ओपन ठेवली तर बटाटे होताले कडकडीत. कापं अशी मऊसूत लागू हवी म्हणून झाकून ठेवायचा. कोण कोण पाणी घालतात, पण बटाट्याच्या कापांकावरती पाणी घालायची गरज नसता. झाकून ठेवलात की 5 मिनिटांनी असा परतून घ्या सगळे, म्हणजे दुसऱ्या साईडीनसुद्धा बरे अगदी भाजतले. मी सगळे परतून घेतलेत बघा. आमच्याकडे सध्या शाळेत सुट्टी आहे, ती मध्ये 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 लुडबुडच असतं. पूर्णपणे परतून घ्या. कधी कधी काय होतं, भाजी नसली की काय करायचं हा प्रश्न येतात. मग बटाट्याची कापा अगदी सोपी, सुटसुटीत आणि खाऊ काही बरी आणि होतं आहे पटकन. आहे बघा, परत एकदा मी झाकून ठेवलं आहे जेणेकरून दुसऱ्या साईडून पण भाजून दे. आणि ही आपली बटाट्याची कापा तयार. आज म्हटलं ऑफिसचं काम लवकर आवरलं तर काय करूया, तर मुलगा म्हणाला बटाट्याची कापा कर. मग बटाटे मस्त कापून घेतले, त्याच्यात मसालो घातलो, मीठ आणि हळद हे सगळे जिन्नस तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकतात. आणि हे सगळे जिन्नस घातल्यात की बटाट्यांका छान ते मिसळून लावून ठेवा अगदी व्यवस्थित. आणि सगळा मिसळला की 10 मिनटं जरा बंद करून ठेवा. माझ्या मुलाला खूप आवडतं हे बघा, नेहमी नेहमी सांगतात मा बटाट्याची कापं कर. एकीकडे घेतला, एका प्लेटमध्ये तांदूळ आणि